तो तिच्या आत येण्याची वाट बघत होता. रागाने इकडून तिकडे चक्रा मारत होता. थोड्या वेळाने साक्षी तिचे कामावरून रूममध्ये येते. तिला आल्याबरोबर त्याचा राग अनावर झाला. तो लगेच दरवाजा लॉक करून तिला जोरात बेडवर ढकलून देतो. पहिल्यांदा तिला काहीच समजत नाही. ती लगेच उठून मागे सरून बसते. ती घाबरलेल्या नजरेने त्याला बघत असते. साक्षी, माझ्याशी पंगा घेऊ नकोस, नाहीतर तुला खूप महागात पडेल. तो रागाने ओरडून बोलतो. अहो, मी काय केलं आहे? ती त्याला विचारते. साक्षी, खूप भोळी बनण्याचा प्रयत्न करू नकोस, तो तिला रागाने बोलतो. तू जेवण बनवले होते ना? मग माझं जेवण तिखट आणि खारट कसं काय होतं? तूच मुद्दामून केले आहे ना? बोल लवकर, तो तिला दात खाऊन बोलतो. अहो, मी जेवण केलं होतं, पण मी तुमचं जेवण खराब का करू? ती हुंदके देत बोलत असते. आधी ते रडणं बंद कर. जेव्हा बघेल तेव्हा रडत असते. आणि तुला आता स्पष्ट सांगतो, मी घरच्यांसाठी लग्न केलं आहे. आपल्यात नवरा बायकोचं काही नातंच नाही. तू माझी बायको नाही, मी तुझा नवरा नाही. थोड्या दिवसांनी घरच्यांना समजावून मी तुला डिवोर्स देणार आहे. त्याचे बोलणे ऐकून तिला एक वेळ असे वाटते की कोणीतरी तिच्या काळजावर वार करत आहे. तिने खूप स्वप्न रंगवली होती तिच्या संसाराबद्दल, पण कुणालचे शब्द ऐकून एकदम सुन्न होऊन बसते. मी एका मुलीवर खूप प्रेम करतो. थोड्या दिवसात मी तिच्याशी लग्न करणार आहे. म्हणून सांगतो, बायको बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला शेवटचं सांगतो, परत माझ्या नादी लागू नको. तिला सांगून तो बाहेर निघून जातो. ती जरी बालिश असली तरी तिला पण कळत होते. ती तशीच बेडवर रडत बसते. आजपर्यंत तिने खूप काही सहन केलं होतं. तिला वाटले लग्नानंतर तर चांगले दिवस येतील, पण नाही, तिच्या आयुष्यात फक्त दुःखच आहे. ती विचार करत करत तशीच झोपी जाते. सकाळी उठून ती खाली येते, पण आज तिचा चेहरा सुकलेला होता. नाही, त्या चेहऱ्यावर हसू होते. ती स्वयंपाक बनवत असते, पण तिचे लक्षच नव्हते. तिचा हात गरम तव्यावर पडतो. आई गं, ती जोरात किंचाळते. काय गं साक्षी, लक्ष कुठे होते तुझं? केवढा हात भाजला आहे. तू बस कर इकडे, राहू दे काम. तिची सासू आणि ती या दोघीच घरात होत्या. आज काय झालं आहे साक्षी, तुझा चेहरा का एवढा सुकलेला आहे? काही प्रॉब्लेम आहे का? कुणालची आई प्रेमाने तिला विचारते. तिची काळजी बघून साक्षीला भरून आले. साक्षी तिच्या कुशीत जाऊन रडू लागली. अचानक साक्षीला रडताना पाहून कुणालच्या आईला खूप भीती वाटली. साक्षी, तू रडते? काय झालं साक्षी? आधी डोळे पुस बघू. मला नाही आवडत तू रडलेलं. आई, लहानपणापासून मला आईचं प्रेम माहीत नाही. माझ्याकडून काही चुकले तर मला समजून घ्याल ना? ती हुंदके देत बोलत असते. साक्षी, तू एवढ्या गोष्टीला रडते? मला नाही आवडलं हे. आणि लक्षात ठेव, जशी आमच्यासाठी सून आहे तशीच तू पण आहे. तू पण आमची लेकच आहे. आई, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अगं, त्यात काय विचारायचं, बोल ना. आई, ते लग्नाला तयार नसताना तुम्ही का जबरदस्ती लग्न केलं? तिचा प्रश्न ऐकून कुणालची आई गडबडून जाते. साक्षी, तू काय बोलते? मला सगळं माहीत आहे आई. त्यामुळे तुम्ही काय असेल ते खरं सांगा, ती चिडून बोलते. साक्षी, तुला जे काही असेल ते खरे सांगते, पण त्याआधी मला एक वचन दे. काही झालं तरी तू कुणालला कधीही सोडून जाऊ नकोस. ती थोडा वेळ विचार करते. नंतर ती कुणालला कधीही सोडून जाणार नाही असे वचन देते. एका मुलीने फक्त पैशांसाठी कुणालला तिच्या जाळ्यात अडकवले आहे, पण कुणाल तिच्या जाळ्यात खूप अडकलेला आहे. तो काय खरे आणि काय खोटे याची शहानिशा पण करेना झाला आहे. पण आम्हाला तिचे खरे रूप माहिती आहे, म्हणून कुणालचे जबरदस्ती लग्न लावून दिले आहे. ती रडतच साक्षीला सांगत असते. पण आई, ती मुलगी कोण आहे? साक्षी, तुला वेळ आल्यावर कळेलच ती मुलगी कोण आहे ते. साक्षी, माझ्या कुणालला कधीच सोडून जाऊ नको. आई डोळे पुसत साक्षीला बोलते. आई, ते मला म्हणले की लवकरच तुला डिवोर्स देणार आहे. साक्षी आईचा हात हातामध्ये घेत बोलते. साक्षी, बघू आपण काय होते ते, पण तू धीर सोडू नको ना बाळा. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते. ती हाताला पट्टी करून रूममध्ये येते. ती तिच्या बाबांना फोन लावते. हॅलो बाबा, तुम्ही कसे आहात आणि घरचे बरे आहेत ना? तुम्ही वेळेवर औषधे घेता ना? साक्षी एकदम नॉनस्टॉप बोलत असते. अगं हो हो साक्षी, किती तुझे प्रश्न असतात. इथे सगळे व्यवस्थित आहे बाळा, तू काही काळजी करू नको. आणि तू कशी आहेस? तुझे घरचे बरे आहेत ना? तुला कोणी काही त्रास देत नाही ना? तिचे बाबा एकदम भावूक होऊन बोलतात. बाबा असे म्हणून ते खूप रडू लागते. साक्षी, काय झाले आहे मला सांगशील का? आणि तू रडते का? तिचे बाबा तिला काळजीने बोलतात. बाबा,
येथे मला काही त्रास नाही आणि घरचे सगळे बरे आहेत. पण बाबा, मला तुमची खूप आठवण येते. मग असे हे रडू येते मला. ती डोळे पुसत तिच्या वडिलांना हसवण्यासाठी बोलते. अगं माझं वेडू कुठलं, एवढ्याशा गोष्टीला रडतं माझं बाळ. अशी तू सारखी रडू लागली तर तुझ्या घरात पाण्याचा महापूर येईल साक्षी. ते पण हसत बोलतात. बाबा, ती रागाने बोलते. नाही ग वेडाबाई, मी फक्त गंमत करत होतो माझ्या बाळाची. बाबा, मी वेडी आहे का? तुम्ही मला सारखे वेडी वेडी म्हणता. नाही ग साक्षी, तू खूप शहाणी मुलगी आहेस. म्हणून तर तू माझ्या एका शब्दासाठी लग्नाला तयार झालीस. ते भाऊक होऊन बोलतात. बाबा, परत तोच विषय काढून तुम्ही स्वतःला किती त्रास करून घेता. यापुढे हा विषय कायमचा बंद बाबा. हो ग माझं बाळ, परत नाही काढणार हा विषय. बरं जावई बापू कसा आहे? एकदम खडूस आहेत ते. ती मनातल्या मनात म्हणते. हॅलो, अगं साक्षी, आवाज येतो आहे ना? ती लगेच भानावर येते. मग हो बाबा, ते बरे आहेत. बरं मी ठेवते आता फोन, असे म्हणून ती फोन कट करते. संध्याकाळी कुणाल घरी येतो. रूममध्ये आल्यावर लाईट ऑफ असते. तो लगेच लाईट चालू करतो तर साक्षी झोपलेली असते. तिच्या हाताला पट्टी बघून तो चक्रावून जातो. मनात, हिने स्वतःला काही करून तर घेतले नाही ना, आणि जर घरच्यांना सांगितले असले तर काही खरं नाही कुणाल तुझं. तो विचारातून बाहेर येतो आणि फ्रेश होण्यासाठी निघून जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो तर अजूनही झोपलेली असते. त्याला काहीच फरक पडत नाही. तो खाली निघून जातो. कुणाल, अरे साक्षी दुपारी रूममध्ये गेली आहे. ती अजून खाली आली नाही. तू बोलावून आणतो का तिला? कुणालची आई त्याला बोलते. आई, मी काय तिचा नोकर नाही तिला बोलावून आणायला. आणि ती रूममध्ये झोपा काढत आहे. तुझं तू जाऊन बघ. तो तोंड वाकडं करत बोलतो. कुणाल, ती तुझी बायको आहे आणि तिची काळजी पण तूच केली पाहिजे. तुला उठवता आलं नाही का? आई रागाने त्याला बोलते आणि साक्षीकडे जाते. रूममध्ये आल्यावर आई साक्षीला हात लावून उठवायला जाते तर तिचे अंग तापाने भाजत होते. ती कुणालला मोठ्याने हाक मारते. तो पण आईचा आवाज ऐकून पळत रूममध्ये येतो. काय झालं आई? तू एवढ्या मोठ्याने का हाक मारत होती? अरे कुणाल, तिला उचल लवकर, खूप ताप आला आहे. आई भीतीने बोलते. तो पण तिला हात लावतो. त्याला पण कळते तिला खूप ताप आलेला आहे. तो लगेच फॅमिली डॉक्टरला बोलावून घेतो. कुणाल, मला तुझा खूप राग आलेला आहे, त्याची आई रागाने बोलते. आता काय केले मी आई? तो तिला बोलतो. अरे तुझीच बायको आहे ना, मग तिला उचलून हॉस्पिटलला नेलं असतं तर काय झालं असतं कुणाल? आई रागाने बोलते. आई, आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलावले आहे आणि तिला जास्ती काही नाही, फक्त तापच आहे. तो बोलून बाहेर जातो. थोड्या वेळात डॉक्टर येऊन तपासून जातात आणि काही औषधे लिहून देतात. कुणालची आई तिची खूप काळजी घेत असते. थोड्या दिवसात तिला बरे वाटू लागले. असेच दिवस जात होते. दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. कधीतरीच घरच्यांसमोर बोलत होते. एके दिवशी साक्षी संध्याकाळी जेवण बनवत असते. तेवढ्यात बेल वाजते. ती दरवाजा उघडते. एक मुलगी वेस्टर्न कपडे घालून बाहेर उभी दिसली. दरवाजा उघडताच ती लगेच आतमध्ये येते. ती आतमध्ये आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर राग दिसतो. ती सोफ्यावर जाऊन बसते. आंटी, असे नोकर घरात कशाला ठेवले आहे? त्यांना एवढे पण मॅनर्स नाही का? बाहेरून आलेल्या माणसाला पाणी देणे एवढा साधं कळत नाही का? ती तुच्छतेने साक्षीकडे बघत कुणालच्या आईला बोलते. खरं तर तिला साक्षीला पाहून साक्षी तिच्यापेक्षा खूप सुंदर दिसत असते. त्यामुळे तिला साक्षीला पाहिल्यावर कमीपणा वाटतो. कुणालच्या आईचा राग अनावर होतो. ती तिला खूप जोरात थोबाडात देते. ती गालाला हात लावून खाली बसते. आंटी, तुम्ही साध्या नोकराला इतकं का महत्त्व देता? तिच्यामुळे तुम्ही मला मारलं. तोंड सांभाळून बोल प्रिया, कुणालची आई रागातच तिला बोलते. ही कोण महाराणी आहे? प्रिया रागात बोलते. अजूनही तोंड सांभाळून बोल प्रिया, कुणालची आई ओरडून बोलते. साक्षी दोघींच्या तोंडाकडे बघत होती. तिला काहीच कळत नव्हते. प्रिया रागात रूममध्ये निघून जाते. कुणालच्या आईला खूप टेन्शन आले होते. टेन्शनमुळे त्या चक्कर येऊन पडतात. साक्षी आणि काकी तिला रूममध्ये घेऊन जातात. साक्षी डॉक्टरांना बोलावून घेते. थोड्याच वेळात डॉक्टर येतात. डॉक्टर, काय झालं आहे त्यांना? साक्षी काळजीने विचारते. काही काळजीचे कारण नाही, टेन्शनमुळे त्या चक्कर येऊन पडल्या. डॉक्टर तपासून जातात. साक्षी त्यांच्या जवळच बसते. तेवढ्यात कुणालचे वडील येतात. ते पण तिची चौकशी करतात.
साक्षी खाली किचनमध्ये येते. जेवणाचे ताट बनवून कुणालच्या आईजवळ येते. ती त्यांना उठवते आणि स्वतःच्या हाताने घास भरवते. कुणालच्या आईला खूप भरून येतं. त्यांच्या डोळ्यातून पाणी येताना पाहून साक्षी गडबडून जाते. ती स्वतःच्या हाताने त्यांचे डोळे पुसते. त्यांना काहीही न बोलता जेवू घालून खाली जाते. साक्षी तिच्या रूममध्ये येत असते. तेवढ्यात रूममधील दृश्य बघून ती तशीच निघून जाते. ती गेस्ट रूममध्ये झोपते. कुणाल फ्रेश होऊन आईच्या रूममध्ये निघून जातो. तिची चौकशी करतो. जेवण करून रूममध्ये निघून जातो. पण आल्यापासून साक्षी दिसलेली नसते. त्याला तिची सवय झालेली होती. त्याला वाटले तिला काम असेल म्हणून रूममध्ये आली नसेल. तो लॅपटॉप काढून काम करत बसलेला. अर्धा तास निघून गेला तरीही साक्षी आलेली नव्हती. त्याचे कामात लक्ष लागेना. तरीही तो तसाच काम करत बसतो. काम करतच झोपी जातो. अहो, ती मुलगी का येथे आली आहे? माझ्या कुणालच्या आयुष्याची पूर्ण वाट लावल्याशिवाय ही सोडणार नाही. मूर्ख मुलगी. कुणालची आई टेन्शनमध्ये कुणालच्या वडिलाला बोलते. अगं सुवर्णा, तू इतकी का पॅनिक होते? आणि आता कुणालचे लग्न झालेले आहे. मला पूर्ण विश्वास आहे साक्षी कुणालला यातून बाहेर काढेल. कुणालचे वडील कुणालच्या आईला बोलतात. त्या चिडून कुणालच्या वडिलांकडे बघतात. बरं सुवर्णा, तू टेन्शन घेऊ नको. आपण यातून काहीतरी मार्ग काढू. आता आराम कर बघू, ते बोलतात. साक्षी सकाळी लवकर उठून सगळं आवरून किचनमध्ये नाश्ता बनवायला येते. ती शांतच असते. तेवढ्यात तेथे काकी येते. अगं साक्षी, तुला माहिती आहे का ती आलेली मुलगी कोण आहे ते? काकी तिच्या चेहऱ्याकडे निरखून बघत बोलतात. नाही काकी. पण कोण आहे ती मुलगी? साक्षी पण तिला प्रतिप्रश्न विचारते. कळेल तुला पण. ती तुला नोकर म्हणाली. तुला काहीच कसं वाटलं नाही? अहो, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तिला बोलून साक्षी बाहेर निघून जाते. आज खूप मोठा धमाका होणार आहे. आज सगळं सत्य समोर येणार आहे, काकी मनात हसत बोलते. कुणाल उठून फ्रेश होतो. तो खाली नाश्ता करतो. त्याची नजर नाश्ता करत असताना इकडे तिकडे असते. पण त्याला साक्षी दिसत नाही. तो रूममध्ये येतो. कुठे गेली आहे? कालपासून दिसली पण नाही. तो विचार करत बसलेला असतो. त्याला एक आयडिया सुचते. तो थोडा वेळ रूममध्ये काहीतरी करतो. नंतर साक्षी साक्षी अशा जोरात हाका मारत असतो. त्याचा आवाज ऐकल्यानंतर ती पळतच रूममध्ये जाते. ती येऊन रूममध्ये उभारते. आता अशीच पुतळा बोलून उभारणार आहे का? माझ्या वस्तू कुठे ठेवल्या आहेस? मला पटकन शोधून दे. मला अर्जंट मीटिंगला जायचे आहे. माझी ती लाल कलरची फाईल शोधून दे. ती त्याच्याकडे न पाहता, त्याला काही न बोलता ती कपाटामध्ये लाल फाईल शोधत असते. तिने त्याच्याकडे बघितले नाही तर त्याचा इगो हर्ट झाला. तरीही तो तसाच तिच्याकडे बघत राहिला. तिने लाल फाईल त्याच्या हातात दिली आणि रूम बाहेर चालली होती. माझ्या अजून सगळ्या वस्तू दिल्या नाहीत साक्षी, तो चिडून मोठ्या आवाजात बोलत. ती तशीच माघारी येते. ती त्याने सांगितलेल्या सगळ्या वस्तू देते. पण एका शब्दाने त्याला बोलत नाही. शेवटी ती रूम बाहेर जात असते. तेवढ्यात कुणाल तिचा हात खेचतो. ती त्याच्या छातीवर जाऊन आदळते. तो तिला स्वतःजवळ बसवतो. काय झाले साक्षी? तू माझ्यासोबत बोलत का नाहीस? तो तिला विचारतो. काही नाही, मी जाते, मला काम आहे. ती त्याच्या बोलण्याची वाट न बघता पळत खाली जाते. तो पण ऑफिसला निघून जातो. इकडे प्रियाच्या रूममध्ये सुनंदा काकी जाते. ती अजून झोपलेली असते. बघा, अजून ही महामाया झोपलेली आहे, ती मनातच बोलते. ती प्रियाला उठवते. अरे आंटी, तुम्हीच एकट्या आहात ज्या मला समजून घेतात. सुनंदा काकी साक्षीला त्या दोघींसाठी कॉफी आणायला सांगते. साक्षी कॉफी देऊन निघून जाते. आंटी, हिला कशाला बोलवले? मला खूप राग येतो हिचा, ती रागात बोलते. अगं पण ऐकून तर घे, ही कोण आहे ती? सुनंदा काकी खोचकपणे बोलते. कोण आहे ही? एखाद्या राजकुमाराची राणी आहे का, जे तुम्ही तिला एवढा आदर देतात? हो, ती एका राजकुमाराची राणीच आहे, सुनंदा काकी बोलते. तुम्ही काय बोलताय? मला स्पष्ट सांगा ना. ती तुझ्या कुणालची बायको आहे, बोलते सुनंदा काकी हसत. काय? प्रिया एकदम ओरडून बोलते. अगं हळू जरा, किती ओरडतेस बाई, सुनंदा काकी बोलते. माझ्या कुणालची बायको आहे. नाही, असं होऊ शकत नाही. माझा कुणाल मला धोका देऊ शकत नाही, ती रागाने बोलते. प्रिया रागात उठून तशीच बाहेर येते. साक्षी किचनमध्ये असते. तेथे जाऊन साक्षीला जोरात कानफटात देते. ती जोरात ओरडून बोलते.
माझ्या कुणालला तू माझ्यापासून तोडू शकत नाहीस. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि लवकरच आम्ही दोघे लग्न करणार आहोत, तसे त्याने मला वचन दिले आहे. शेवटचे बोलते, तू आमच्या दोघांच्या आयुष्यातून निघून जा आणि नाही गेलीस तर तुला बरोबर तुझी जागा दाखवीन. त्यामुळे येथून निघायचं. ती रागात बोलते. बाहेर तर तू जायचं प्रिया. साक्षी कायद्याने कुणालची बायको आहे. सगळ्या जगासमोर कुणालने साक्षीशी लग्न केले आहे. तसं तुझं काय आहे? एवढा माज येथे दाखवायचा नाही. तुझ्या आईबापाजवळ नाटक करायचं, येथे नाही. शालिनी आज रागात बोलते. प्रिया रागात रूममध्ये निघून जाते. साक्षी, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. शालिनी आजी तिला बोलते. साक्षी काहीही न बोलता निघून जाते. ती रूममध्ये येऊन रडत बसते. प्रिया घरात आल्यापासून घराची सगळी घडी विस्कटलेली होती. साक्षीला तर काहीच समजत नव्हते. साक्षी डोळे पुसून तिच्या बाबांना फोन लावते. हॅलो बाबा, कसे आहात? मी बरा आहे. तू कशी आहेस साक्षी? बाबा, आज मला न्यायला या. मला येथे कसे तरी होते. मी आईंना विचारते. तुम्ही मला आत्ताच्या आत्ता न्यायला या. अगं पण मी कुणालरावांना विचारतो आणि तुला न्यायला येतो. नाही बाबा, मी आईंना विचारते. तुम्हाला विचारायची काहीच गरज नाही. बरं, तुला संध्याकाळी न्यायला येतो. तयार होऊन बस. ते लगेच फोन ठेवून देतात. ती पण खूप खुश होते. खूप दिवस होत आले होते ती तिच्या बाबांना भेटली नव्हती. आज तिला तेथे राहायची इच्छा होत नव्हती. ती लगेच खाली निघून जाते. आई, आत येऊ का? ती कुणालच्या आईला विचारते. अगं ये ना साक्षी. आणि त्यात काय विचारायचं? हसून बोलते कुणालची आई. आई, ते साक्षी विचारायला गडबडून जाते. तिच्या तोंडून शब्द निघत नाही. अगं बोल ना साक्षी. आणि तू का एवढी घाबरते का? मी तुझी आई आहे ना. मग बोल बिनधास्त साक्षी. कुणालची आई तिला जवळ घेत बोलते. आई, मी थोड्या दिवसांसाठी माहेरी जाऊ का? म्हणजे तुमची परवानगी असली तरच मी जाईल. ती एकदम बारीक चेहरा करून बोलते. साक्षीच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून कुणालच्या आईला खूप हसू येते. अगं जा आणि चांगली आठवडाभर राहून ये. पण तुझी मला खूप आठवण येईल बघ साक्षी. तू आली आणि सगळं घर बदलून गेलं बघ. कधी काळी या घरात एकत्र नाश्तासुद्धा खात नव्हते, पण तू आल्यापासून खूप बदल झाले आहेत. त्या हसूनच तिला जाण्याची परवानगी देतात. ते यांना मी काहीच सांगितले नाही. साक्षी हळू आवाजात बोलते. साक्षी, तू कुणालचे काही टेन्शन घेऊ नको. सांगते मी त्याला. तेवढ्यात काय चाललंय मायलेकींचं? कुणालचे वडील बोलतात. काही नाही हो, साक्षीला माहेरी जायचं होतं म्हणून ती विचारायला आली होती. कुणालची आई हसतच बोलते. साक्षीला खूप छान वाटते. आपले स्वतःचं हे घर आहे. त्यातील माणसे आपल्या हक्काचे आहेत याची तिला जाणीव होते. तिला भरून पण आले होते. कारण तिचं दुःख तिलाच माहीत होतं. 5 वाजता तिचे बाबा तिला न्यायला येतात. त्यांचा चहा पाणी होतो. साक्षी जाताना सगळ्यांच्या पाया पडते. अनु तिच्या गळ्यातच पडते. वहिनी, लवकर ये गं. मला तुझ्याशिवाय करमत नाही. सगळ्यात जास्ती कुणाल दादाला करमणार नाही. तो आमच्यावर राग काढेल. माझ्या बायकोला मला न विचारता का पाठवले म्हणून. तू असली का तो शांत असतो, नाहीतर सगळे घर डोक्यावर घेतो. नीतू फनी फेस करत बोलते. सगळे नीतूच्या बोलण्यावर खूप हसतात. हे सगळं प्रिया बघत असते. तिचा जळफळाट होतो. ती रागाने पाय आदळत रूममध्ये निघून जाते. तिला आनंद पण झालेला असतो कारण साक्षी जाणार होती. संध्याकाळी कुणाल घरी येतो. आज मीटिंग असल्यामुळे तो फार दमलेला असतो. तसाच तो सोफ्यावर जाऊन बसतो. साक्षी, साक्षी, मला पाणी पाहिजे. तो ओरडूनच बोलतो. नीतू पाण्याचा ग्लास घेऊन येते. नीतू, साक्षी कुठे आहे? पाहिते वहिनी. काय झालं साक्षीला? तो तिचा गंभीर चेहरा पाहून बोलतो. ते वहिनी रूममध्ये. ती हसू कंट्रोल करत अर्धवट बोलत असते. तो रूममध्ये पळत जातो, पण साक्षी दिसत नाही. तो नीतूला जोरात हाक मारतो. ती पळतच येते. नीतू, खरं सांग, नाहीतर मार खाशील. साक्षी कुठे आहे? अरे हो हो भाई, तू आधी फ्रेश हो, नंतर तुला आई सांगेल. असे बोलून ती पळतच रूममध्ये जाते. तो फ्रेश होतो तेवढ्यात प्रिया येते. ती त्याला मिठी मारते. ती लाडात येऊन साक्षीबद्दल काही बाई खोटं सांगत असते. ती त्याला भडकवत असते. त्याला साक्षीचा खूप राग येतो. तो रागातच आईच्या रूममध्ये जातो. आई, साक्षी कुठे आहे? मला तिला बोलायचं आहे. तो चिडून बोलतो. अरे पण काय झालं आहे कुणाल? तू एवढा का चिडला आहेस? आई त्याला बोलते. आई, तिने प्रियाचा खूप अपमान केला आहे. तिला काय गरज होती का तिचा अपमान करण्याचा? तो चिडून बोलत असतो.
कुणाल, आधी मला सांग, प्रियाने असे काय तुला सांगितले की तू एवढा चिडला आहेस? त्या पण शांतपणे बोलत असतात. किचनमध्ये प्रियाने कॉफी मागितल्यावर तिच्या हातावर कॉफी का सांडली? तिच्या हाताला केवढं भाजलं आहे तो तिला सांगतो. कुणालच्या आईला प्रियाचा खूप राग येतो. ती प्रियाला भडकवत होती. अरे कुणाल, तुला खरे काय माहिती नाही आणि उगाच कांगावा करू नकोस. त्या पण खूप चिडून बोलतात. कुणाल, खरं काय ते मी सांगतो तुला. कुणालचे वडील त्याला बोलतात. आता तुझे लग्न झाले आहे त्यामुळे तू प्रियाचा नाद सोड. तुला शेवटचं सांगतो. आणि ती प्रिया इतकी नालायक मुलगी असेल मला वाटले नव्हते. तिने साक्षीला काही कारण नसताना जोरात कानफाडात दिली आहे आणि वरून तुलाच काहीतरी खोटे सांगते. किती मूर्ख मुलगी आहे. कुणाल, माझ्या घरात ती मुलगी नको आहे. त्याच्या वडिलांचे सर्व ऐकल्यानंतर तो खाली मान घालतो. त्याला प्रियाचा खूप राग येतो. तो तसाच रूममध्ये निघून जातो. तरी पण त्याला खरं वाटत नव्हते. तो लॅपटॉप ऑन करून CCTV फुटेज बघतो. त्याला आज वेळच नव्हता CCTV कॅमेरा बघायला. त्याने सगळ्यांच्या बेडरूम सोडून सगळीकडे CCTV कॅमेरा लावलेला असतो. कोणालाच माहिती नव्हती. प्रियाने मारल्यावर साक्षीच्या गालावर 5ही बोटे उठतात. तिच्या गोऱ्या गोऱ्या गालावर ते लाल वण स्पष्ट दिसत असतात. त्याला खूप वाईट वाटते. काही कारण नसताना साक्षीने मार खाल्लेला असतो. पण कुणालला साक्षीचा खूप राग येतो. ती प्रत्युत्तर न देता गप्प बसलेली होती म्हणून त्याला खूप राग येतो हिचा. आणि प्रियाचा तर खूपच राग आलेला असतो. तो खाली जेवणासाठी येतो पण त्याचे आज जेवणात लक्षच नव्हते. साक्षी खूप छान जेवण बनवत असते. त्याला तिच्या हातची जेवण खूप आवडत असते. पण तो कधीच कोणाला बोलून दाखवत नव्हता. तो 2 घास खाऊन लगेच उठतो. गार्डनमध्ये जातो. तो गार्डनमधून आल्यानंतर आईच्या रूममध्ये जातो. आई, खरं सांग ना गं, साक्षी कुठे गेली आहे? तो तिला विचारत असतो. का? आता तुला तिची आठवण आली का? तिच्या असण्याने किंवा नसण्याने तुला काय फरक पडतो? तू तर तिला थोड्या दिवसांनी डिवोर्स देणार आहे ना? तिची काळजी तू करू नकोस कुणाल. आम्ही आहोत तिची काळजी करायला. त्या पण चिडून बोलतात. तो तसाच रूममध्ये येतो. त्याला रात्रभर झोप लागत नाही. तो विचार करत बसतो. मला साक्षीची इतकी का आठवण येते? ती माझ्यासमोर असावी असे का वाटते? तिची काळजी का वाटते? तिच्याकडे बघितले तर बघतच राहावे वाटते. आपण तिच्या प्रेमात तर पडत नाही ना? नाही कुणाल, तू साक्षीला डिवोर्स देणार आहे. तुझे प्रेम प्रियावर आहे ना? मग साक्षीसोबत आपुलकी का वाटते मला? त्याचे विचार करून करून डोके दुखत असते. तो तसाच बेडवर झोपतो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.